एकत्र येऊन उत्सव करण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो. कारण इथं सारे भक्त आपण एकत्र येत असतो आणि आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं आणि देवालाही त्याचं समाधान होतं, सद्गुरूंनाही त्याचं समाधान होत असतं. आणि वारंवार आपण अशी निमित्त शोधत असतो, आपल्याला कोणत्या निमित्ताने एकत्र मंदिरामध्ये येता येईल आणि कोणत्या निमित्ताने आपल्याला हा अशा प्रकारची सुख सोहळे संपन्न करता येतील याचे आपण निमित्तच पाहत असतो. बरं झालं की भगवंताची कृपा साऱ्या जीवांवरती, मानवांवरती झाली आणि रोगाचं जे थोडस कमी झालं असं आपण म्हणू, असं आपण मानू. आपल्याला त्यातलं काही कळत नाही आणि काही माहिती पण नाही. सगळे म्हणतात वाढलं, रोग वाढला, आपण म्हणावं वाढला. सगळे म्हणतात रोग कमी झाला, आपण म्हणावं कमी झाला. मिळालेला दिवस भगवंतांच्या सेवेमध्ये, मिळालेला दिवस श्री सद्गुरूंच्या सेवेमध्ये कसा काढता येईल याचाच विचार महत्वाचा आहे. बाकी जगामध्ये गोष्टी होत राहतील. जेवढं मिळालेलं आपल्याला आयुष्य आहे त्याच्या पुढे जाऊन तर काही आपल्याला आपलं चालणार नाही. हे सर्व श्रुतच आहे आणि सर्व विदितच आहे. त्याच्यामुळे मिळालेला वेळ हा अशा पद्धतीनं भजनामध्ये, पूजनामध्ये, कीर्तनामध्ये, नामस्मरणात घालवलेला बरा राहतो. एक मानसिक समाधान आपल्याला त्याच्यातून प्राप्त होतं. आणि हे सगळं करत असताना कुठंतरी एक सुप्त शक्ती आपल्या पाठीमागं कायमसाठी उभी राहते. त्या अचिंत्य शक्तीच्या, त्या अनंत शक्तीचे शरणागत होण्याचा हा एक प्रयत्न असतो. कारण ज्या वेळेला महासंकट येतं त्यावेळेला जे भौतिक उपाय असतात आणि भौतिक योजना असतात त्या फोड भरत असतात. म्हणून सुरक्षेचे विविध प्रकार असतात. जुन्या काळापासून ते आता पण सुरक्षेचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याला आपण आवरण असं म्हणतो. जुन्या काळामध्ये जे राजवाडे असायचे त्याला खूप परकोट असायचे. बाहेर एक परकोट, त्याच्या आतमध्ये एक परकोट, त्याच्या आतमध्ये एक परकोट आणि मग कुठेतरी आतमध्ये राजाचा महाल असायचा. कशासाठी असायचा? तो परकोट त्यांनी भेटला तरी सुद्धा हा परकोट त्याच्यापेक्षा मजबूत. परकोट म्हणजे जी भिंत असते, संरक्षण भिंत, ती परकोट म्हणतात त्यांना. शत्रूने पहिला परकोट जर भेदला तर दुसरा त्याच्यापेक्षा मजबूत ठेवायचा, तो त्याला भेदता आला नाही पाहिजे. तो त्यांनी भेदला तर तिसरा एवढा मजबूत असायला पाहिजे की तो नाही भेदता आला पाहिजे, अशी योजना. सगळे परकोट भेदून जरी शत्रू आतमध्ये आला तरी सुद्धा तो मेलाच पाहिजे, त्याची सुद्धा एक विशिष्ट व्यवस्था. आपण जर आपल्या देवगिरी किल्ल्यावर गेलो तर फार सुंदर आपल्याला ते कळेल. वास्तुशास्त्र फारच सुंदर त्या ठिकाणावरती त्याचा एक नमुना आपल्याला दिसतो. तो खंदक तयार केलेला आहे, म्हणजे कुठलाही शत्रू तो खंदक पार करून किल्ल्यावर येता कामा नये आणि आला तरी सुद्धा त्याला तिथं मारण्याची व्यवस्था. तसे उदाहरण. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा नाना प्रकारच्या हे परकोट आपण तयार करून ठेवत असतो, योजना असतात. मग त्यालाच अनुसरून मग हे धन सुद्धा आहे, औषध पाणी इत्यादी हे सगळं आहे. त्या झाल्या भौतिक योजना. परंतु एक ठिकाण असं येतं, एक वेळ अशी येते ज्या वेळेला या भौतिक योजना, भौतिक उपाय हे कुठंतरी निकामी होऊन जातात. आणि हे ज्या वेळेला निकामी होतात त्यावेळेला सामान्य माणसाला हे जाणवतं की माझ्या हातात काहीच नाही, इथं मी परस्वाधीन झालेलो आहे. पण असं त्या माणसाला वाटत असतं जो देवाचा शरणागत नसतो, जो सद्गुरूंचा शरणागत नसतो. म्हणूनच देवाच्या संबंधामध्ये आणि सद्गुरूंच्या संबंधामध्ये, म्हणजे देव किंवा सद्गुरू नावाची जी शक्ती आहे तिला अचिंत्य शक्ती किंवा अनंत शक्ती असं म्हटलं जातं. की सगळे उपाय जरी त्या ठिकाणी आपल्या संबंधामध्ये कुठंतरी निकामी ठरले तरी सुद्धा देव, तरी सुद्धा सद्गुरू ही शक्ती काही निकामी ठरत नसते. आणि अशी जी अचिंत्य शक्ती आहे तिची आराधना आणि उपासना एक मुख्य भाग आपल्या धार्मिक
परंपरेतला, आपल्या भारतीय परंपरेतला आहे. आणि त्याला अनुसरूनच प्रतिवर्षी या भाद्रपद महिन्यामध्ये ही गणराजांची जी उपासना केली जाते ती त्याच्यासाठीच केली जाते. मग परिवाराचं संरक्षण, आपले स्वतःचे इष्ट मित्र सगळे संबंधी नातेवाईक आप्तगण हे सगळे त्यांचं संरक्षण. याच्या पुढे जाऊन आपले शेजारी, आपले आजूबाजूला राहणारे, आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचं संरक्षण. याच्या पुढे जाऊन आपण ज्या भूमीवर, म्हणजे जो भूमीचा जेवढा प्रदेश आहे तेवढा प्रदेश, आणि त्याच्या पुढे जाऊन आपण ज्या राष्ट्रात राहतो ते राष्ट्र, आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या जगात आपण राहतो ते जग. या प्रत्येक स्तरावरती, म्हणजे ही तीनही स्तरावरती, आत्मिक स्तरावरती, देशाच्या स्तरावरती आणि जगाच्या स्तरावरती, हे तीनही स्तर सुरक्षित राहावे आणि व्यवस्थित राहावे असं जर वाटत असेल तर या तीनही स्तरावरती भगवंताची शरणागती, भगवंताची उपासना होणं आवश्यक असते. एका ठिकाणावरती असं वाचण्यात आलं की गणपती ही राष्ट्रीय देवता आहे. आपल्याला राष्ट्रीय फूल माहिती आहे, राष्ट्रीय पक्षी माहित आहे, राष्ट्रीय फळ माहित आहे, राष्ट्रीय हे माहित आहे, राष्ट्रीय ते माहित आहे. आपल्या राष्ट्राला धारण करून ठेवणारी देवता कोणती आहे? ज्या देवतेमुळे या राष्ट्राला बल प्राप्त होतं, ज्या देवतेमुळे या राष्ट्राला एक धारणा शक्ती प्राप्त होते, एक शक्ती प्राप्त होते की सर्व संकटांपासून या राष्ट्राचं रक्षण करू शकते किंवा राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी माणसाला बळ देऊ शकते, अशी शक्ती कोणती असेल म्हणून तर त्या ठिकाणावरती गणराजांचं वर्णन आढळतं. म्हणून आणि काय हरकत आहे ही मान्यता मनामध्ये धारण करायला, म्हणून गणराज ही राष्ट्रीय देवता मानले गेले. मग परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी, परिसराच्या सुखसमृद्धीसाठी आणि राष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी आणि जगताच्या सुखसमृद्धीसाठी आपली भारतीय संस्कृती ही मर्यादित विचार करणारी नाही, ही संकुचित विचार करणारी नाही. ऋषी परंपरा ज्या वेळेला काही कार्य करायला त्यावेळेला सगळे ऋषी तत्पर झाले, त्यावेळेला सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हा मूल मंत्र आपल्या ऋषी परंपरेने धारण केला. याच्यामध्ये देशी नाही, विदेशी नाही, अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी नाही. म्हणून आज या भूतलावरती माझ्या देशात, माझ्यासोबत माझ्या परिवाराचं, माझ्या परिवारासोबत माझ्या इष्टमित्र सगळे संबंधियांचं, माझ्या इष्टमित्र सगळे संबंधियांसोबत या देशाचं आणि या देशासोबत या जगाचं सुद्धा कल्याण व्हावं, अशी एक कल्याणाची जी उदात्त भावना आहे, ही भावना जनमानसाच्या मनामध्ये रुजवणारा जर का कोणता धर्म अथवा रुजवणारा जर कोणती संस्कृती आणि कोणता विचार असेल तर तो आपल्या वैदिक धर्माचा विचार आहे. आणि वैदिक धर्माला सोडून दुसरे एवढं कोणी उदात्त हेतू आपल्या डोळ्यासमोर ठेवला असेल असं आढळत नाही. आणि जे मंदमती माणसं आहेत ना, जे कमी बुद्धीचे माणसं आहेत ना, ते नुसतं धर्माचं नाव घेऊन वादविवाद एकमेकांच्या मनामध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ऋषी परंपरा, वैदिक परंपरा ही वादविवादाला महत्व देणारी परंपरा नाही. ही परंपरा फक्त आणि फक्त मानवाच्या कल्याणाला प्राधान्य देणारी आहे. ज्या कृतीतून सगळ्यांचं कल्याण होईल ती कृती आम्ही करणार आहोत. हा एकच हेतू वैदिक धर्माचा आहे आणि हे मुख्य सूत्र वैदिक धर्माचं आहे. पण अलीकडे असं पाहतो आपण की धर्मासंबंधाचा जो अभ्यास आहे तो फार माणसं कमी करायला लागलेली आहे. धर्माचा जो मूळ हेतू आहे, जी धारणा आहे, त्याची तत्व आहे, त्याचा अभ्यास करणारी माणसं फार कमी राहिलेली आहेत समाजामध्ये. म्हणून मी पहिल्या दिवशी पण तुम्हाला बोलताना असं सांगितलं की आपण खास करून तरुण मुलांनी आपल्याला जितका जास्तीत जास्त आपल्याला अभ्यास करता येईल तितका अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा.
आता अभ्यास करायचा म्हटलं म्हणजे पुस्तकं वाचायचा कंटाळा हा स्वभाव होता, म्हणजे कुठंतरी असतो. मग माझ्या डोक्यामध्ये एक असा पर्याय आला जो मी तुम्हाला सुचवला सुद्धा. पुस्तक घेऊन वाचायचा, ते एवढं मोठं पुस्तक दिसतं. बरीच माणसं म्हणतात नुसतंच पुस्तक आहे, त्याच्यामध्ये फोटो चित्र वगैरे काहीच नाही, कसं एवढं मोठं पुस्तक वाचायचं. एक पानं, 2 पानं, 5 पानं जास्तीत जास्त वाचून होतात, ते पण जड अंतःकरणाने. मग एक पर्याय असा सुचला की मोबाईल जर आपल्या हातामध्ये पुस्तकाऐवजी तितक्या वेळ जर मोबाईल हातामध्ये असतो तर मोबाईल मध्ये बाकीचं काही मनोरंजनात्मक दृश्य आणि मनोरंजनात्मक गोष्टी पाहण्यापेक्षा एक मनोरंजनाचा फक्त त्याला एक पडदा असावा, बाकी त्याच्या आतमधून आपण काहीतरी असे पेजला जॉईन व्हावं ज्याच्यात मधून आपल्याला काही धार्मिक ज्ञान मिळत आहे. असंच पाहता असं तर आपण मोबाईल घेत नाही ना, असं तर आपण पुस्तक घेत नाही ना माहिती करता. मग मोबाईल जर हातात असतो तर मोबाईलवर अशी माहिती शोधायचा प्रयत्न करायचा ज्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी माहिती होईल. पण मी हे सांगत असताना हे सुद्धा तुम्हाला सांगतो की मोबाईल मधली माहिती वाचून ती माहिती खरी आहे असं कधी गृहीत धरू नका. ती माहिती 100% खरी आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी त्याला अनुसरून जे पुस्तक असेल त्या पुस्तकात एकदा ते पान उघडून पहा. त्याच्यात दिलेली माहिती जर पुस्तकात जशीच्या तशी असेल, ग्रंथात असेल तर तिला योग्य माना, आणि जर तशा प्रकारचा पुरावा ग्रंथामध्ये आपल्याला सापडत नसेल तर ती माहिती आपण मान्य करू नये. किंवा नाही आपल्याला ते पुस्तक मिळालं तर ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांना माहिती विचारायला, मी असं वाचण्यात आलं, मला हे काही योग्य आहे का, हे खरं आहे का. असं फार वादविवादामध्ये पडत बसण्यापेक्षा मला जेवढी माझ्या कल्याणासाठी माहिती जमा करता येईल तेवढी माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. कशासाठी? या अशा वादळामध्ये मी कुठेही भरकटून जाता कामा नये याच्यासाठी. कारण एवढी भयंकर वादळ चाललेली आहेत महाराज समाजामध्ये, नाना प्रकारची वादळ चाललेली आहेत. एका बाजूनं राजकीय वादळ येत आहे तर दुसऱ्या बाजूनं आपल्याला आपल्याच धर्माबद्दल भलतच काहीतरी सांगण्यात येऊन एक भ्रम वाढवण्यात येतो आहे. ते धार्मिक वादळ दुसऱ्या बाजूने आहे आणि असे खूप वादळ आहे. बरं, हे सगळे वादळ जरी बाजूला ठेवले तरी सुद्धा आपल्या जीवनात आपलं जीवन एक व्यक्तिगत वादळच आहे. होऊ नये आपल्या मनामध्ये नास्तिकता निर्माण, आपल्या मनामध्ये अनास्था निर्माण होऊ नये धर्माबद्दल, हे असे नाना प्रकारचे वादळ आहेत. या वादळापासून वाचण्यासाठी बुद्धीला, मनाला, हृदयाला जरासा खुराक दिला पाहिजे. हा खुराक सद्विचारांचा असावा, हा खुराक सुविचारांचा असावा. जसं आपण आपलं शरीर माझं चांगलं राहावं याच्यासाठी काजू, बदाम, मनुके इत्यादी खातो ना, नाना प्रकारचे फळं आपण खातो, केळी, मोसंबी, संत्री, पपई, आंबा, चिकू, डाळिंब, अंजीर, नाना प्रकारचे फळं आपण खातो. मी तंदुरुस्त राहिलो पाहिजे, मी व्यवस्थित राहिलो पाहिजे, माझं जे आतलं सगळं आहे व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, अजून जे जे नाना प्रकार आहेत सगळे व्यवस्थित राहिले पाहिजे. आणि हा अशा वातावरणात माझं तब्येत बिघडता कामा नये. मग जर याच्यासाठी एवढे प्रयत्न आपण करतो तर आपल्या बुद्धीसाठी का नाही प्रयत्न करत? आपल्या हृदयाला जर असा चांगुलपणा यावा याच्यासाठी आपण का नाही प्रयत्न करत? आणि ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. पहा, आपल्याला नेहमी हे ऐकण्यात येतं, वाचण्यात येतं, पाहण्यात येतं. विद्वज्जनांनी हे सांगून ठेवलेलं आहे की उपजीविकेकरिता अर्थात पोटा पाण्याकरता अर्थ गरजेची गोष्ट आहे, धनधान्य गरजेची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टींपेक्षा जीवनामध्ये सद्विचार ही सगळ्यात मोठी आवश्यकता आहे, ही सगळ्यात मोठी गरज आहे. खूप लोक असे टोमणे आम्हाला मारतात की 2 तास कीर्तनामध्ये तत्वज्ञान सांगणारे, कथेमध्ये तत्वज्ञान सांगणारे माणसं सुद्धा पाकिट घेऊनच घरी जातात, असे टोमणे आम्हाला बसतात. तर ठीक आहे, तो विषय वेगळा आहे.
म्हणूनच अगोदर हे सांगितलं गेलं, स्पष्टीकरण दिलं गेलं की तत्वज्ञाता जरी असला, ब्रह्मज्ञान जरी एखादा सांगत असला तरी काही त्यांनी त्याचं पोट कापून बाजूला ठेवलंय. एखादा कीर्तन जरी करत असला, कथा जरी करत असला तरी काही त्यांनी त्याचं पोट बाजूला काढून ठेवलेलं नाही. ही गोष्ट आहे. आता मुख्य फक्त धनाच्या प्राप्तीकरिताच ज्यांनी हा मार्ग निवडला त्यांचा विषय वेगळा आहे, आपण ते बोलू नये. आपली वाट आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जे सांगितलं त्या पद्धतीनं चालली आहे किंवा चालणार. तर पहा, म्हणून जीवनामध्ये काय आवश्यक आहे? कोणी म्हणतं पैसा आवश्यक आहे, कोणी म्हणतं हे आवश्यक आहे, गाडी आवश्यक आहे, घर आवश्यक आहे, बंगला आवश्यक आहे, कपडे लत्ते आवश्यक आहे, बायको आवश्यक आहे, नवरा आवश्यक आहे. पण ज्ञाती मंडळी सांगतात की जीवन जगण्यासाठी फक्त धर्मविचारच आवश्यक आहे. जीवन जगण्यासाठी फक्त सद्विचारच आवश्यक आहे. आपण कितीही धनधान्याने सुसंपन्न झालो पण धार्मिक विचारच जर आपल्या मनात नसतील तर कुठून आपण माणूस म्हणून मिरवणार. खूप लोक असंही म्हणतात, आम्ही हा धर्म मानत नाही, तो धर्म मानत नाही, हा धर्म मानत नाही, आम्ही निधर्मी आहोत आणि आम्ही फक्त एकच धर्म मानतो, मानवता धर्म. पण असं म्हणणाऱ्या त्या मूर्खांना एक गोष्ट कळत नाही की माणूस होण्यासाठी सुद्धा एका विशिष्ट कृतीची आवश्यकता असते. माणूस होण्यासाठी सुद्धा एका विशिष्ट कृतीची आवश्यकता असते आणि ती कृतीच हिंदू धर्माने शिकवलेली आहे. ती कृतीच वैदिक धर्माने शिकवलेली आहे. पण हे समजूनच घ्यायला कोणी तयार नाही. ज्या दिवशी ज्याच्या ही गोष्ट लक्षात येईल त्या दिवशी त्या व्यक्तीला स्वतःला निधर्मी म्हणून घ्यायची लाज वाटण्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतःला अभिमानाने आणि गर्वाने धार्मिक म्हणून घ्यावं. मी धार्मिक आहे, मी परंपरेचा पायिक आहे, मी संस्कृतीचा पायिक आहे, मला अभिमान आहे. ज्या वाटेवरून मी वाटचाल करतो त्याचा मला अभिमान आहे. ज्या धर्मामध्ये माझा जन्म झाला त्याचा मला अभिमान आहे. मला जे जे काही माझ्या धर्माने करायला सांगितलं ती कृती करण्यात आणि तसं तसं वागण्यात मला अभिमान आहे. ज्या दिवशी आपल्या धर्माचा अभिमान आपल्या मनामध्ये जागा होईल त्या दिवशी धार्मिक कृती करायला आपलं मन तयार होईल. ज्या दिवशी धार्मिक कृती आपल्या या शरीराकडून तयार होईल त्या दिवशी मनामध्ये सद्भावना जागृत होईल. आणि ज्या दिवशी ही सद्भावना मनामध्ये जागी होईल त्या दिवशी आपल्या हृदयात मनुष्यत्व स्थापन होईल, माणूस होऊ आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने मनुष्य धर्म आपण आचरू शकू. बरीच माणसाची पाहण्यात येतात महाराज की त्यांनी देवधर्म करायला तयार होत नाही. देवधर्म करायला तयार होत नाही कारण त्यांना असं वाटतं हे निव्वळ कर्मकांड आहे. आता साधू संतांनी सुद्धा याच्यामध्ये संशोधन केलं आणि हे निव्वळ कर्मकांड राहता कामा नये तर याच्यातून एक धारणा शक्ती अंतःकरणामध्ये तयार झाली पाहिजे. याचं जे संशोधन आहे ना आणि संशोधनाला जे रूप आलं त्यालाच आपण भक्ती मार्ग असं म्हणतो. त्यालाच आपण भगवंताची शरणागती करणं असं म्हणतो. जो या मार्गाला लागला ना त्याच्या इतका शुद्ध आणि पवित्र व्यक्ती दुसरा कोणताच भेटणार नाही. कोणी कितीही मानवतेची दिंडोरी तिकडे पिटवणारा असले महाराज पण भक्ती करणाऱ्या इतका पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाचा मानव दुसरा कोणता सापडू शकत नाही. ग्रंथामध्ये अनेक प्रमाणे या विषयाला आहेत. म्हणून आपण जे भक्ती धर्म, भागवत धर्म आणि राष्ट्रधर्म हे जे 3 विषय आपण घेतलेले आहेत ना हे या सगळ्यांना अनुसरूनच घेतलेले आहेत. जोपर्यंत आपण देवाचे होत नाही तोपर्यंत आपण जगाचे कसे होऊ शकतो. आणि आपण इकडे जगाचे किती जरी झालो आणि देवाचे झालो नाही तर आपल्या किती होण्याचा काहीच परिणाम नसतो, काहीच उपयोग नसतो. म्हणून पहिल्या पायरीवरती आपल्याला सांगितलं आपण भक्त व्हा. ज्या दिवशी आपण भक्त होऊ, ज्या दिवशी आपण देवाचे होऊ त्या दिवशी साऱ्या जगाला आपलंसं करण्याची जी क्षमता आहे ती देवाकडून माणसात येते. म्हणून देवाची भक्ती करायला सांगितली. आणि माणसं म्हणतात काय भक्ती करायची, काय परमार्थ करायचा, त्याच्यापेक्षा तो मानवता धर्म.
बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटतं मला खूप कळायला लागलं आणि मला ही गोष्ट कळायला लागली, मी जे बोलतो आहे ते योग्य आहे, ते श्रेष्ठ आहे, ते खरं आहे आणि ते पटवून देण्याचा माणूस प्रयत्न करतो. परंतु त्याच्या त्या बोलण्यातून त्याचं खरं अज्ञान प्रगट होत असतं. आणि आजची जी माणसं आहेत ना महाराज, आजची जी माणसं आहेत ना, यांच्या या बुद्धिवादाचा जो प्रदर्शन हे समाजामध्ये करत आहेत ना, तर्क वितर्क कुतर्क जे धर्माच्या संबंधामध्ये, संस्कृती आणि परंपरेच्या संबंधामध्ये जो लावत आहेत ना, तो यांना तोंडघशी पाडणार आहे. तर कोणावरती टीका नाही चाललेली, तर कोणावरती टिप्पणी नाही चालली, पण वागणूक पाहत आहोत आपण. वागणूक कशी चाललेली आहे समाजाची. तर हा विषय आपण कोणाला ज्ञान देण्यासाठी पण नाही आणि कोणावरती टीका टिप्पणी पण नाही. आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी योग्य काय अयोग्य काय आपण पाहतोच ना. कोथिंबिरीची जुडी घ्यायची, चांगली कोणती वांगली कोणती पाहतोच ना. म्हणजे साधं उदाहरण आहे, भाजी घ्यायला गेलं तरी आपण त्याला आलटून पालटून पाहतो. म्हणजे आपल्याला कशासाठी चांगली कोथिंबीर घ्यायची आहे, पण हात जर सडक्या कोथिंबीरीवरती गेला तर म्हणजे जातोच ना. पण तो जर गेला नसता तर कळाला असता की ही खराब आहे आणि त्याच्या बाजूची चांगली आहे. पहा, मग त्याच्यासाठी असं चांगलं चिंतन करायला बसतो तरी सुद्धा थोडंफार जसं कथेमध्ये बाबा सांगत असतात की राजा, मी तुला प्रल्हादाचं चरित्र सांगतो आहे, पण काय करू, त्या हिरण्यकश्यपूचं नाव माझ्या मुखात येत आहे. चरित्र कोणाचं सांगायला बसलो? प्रल्हादाचं. पण मला नाव कोणाचं आधी घ्यावं लागतं आहे, त्याच्याशिवाय प्रल्हादाची कथा पूर्ण होत नाही. तसं भक्ती संबंधात, धर्मासंबंधात वर्णन करत असताना थोडंफार आधार्मिकांसंबंधात येतं, ते ओघावत असतं. पण आपला मूळ ओढा जो असतो ना, तो आपण सोडता कामा नाही. तर असा विषय आहे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा. देवाच्या कृपेने आपण अशा काळात जन्माला आलो ज्या काळात अभ्यासाला सगळ्या प्रकारचे सोयी आणि साधनं उपलब्ध आहेत. आपले वडीलधारी मंडळी जे आहेत त्यांना तेवढं असं ऐकतो आपण की आम्हाला अभ्यासासाठी तेवढं साधन सामग्री नव्हती, परिवाराची जिम्मेदारी लवकर आली म्हणून आम्ही लवकर उद्योगाला लागलो. पण आपल्याला जेवढं माहिती करून घेता येईल तेवढं ज्ञान आपण मिळवत सदावं. बाबा सांगतात की आयुष्यभर विद्यार्थीच राहावं. कारण परवा पण आमची चर्चा झाली, सुनील दादा सोबत बसतो होतो त्यावेळेला म्हटलं, अभ्यास करायला ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला असं वाटतं की इतकं जगात अभ्यास करायला आहे की आपलं आयुष्य कमी पडून जाईल, इतका अभ्यास आहे. पण मग आपल्या कामापुरता जेवढा असतो तेवढा आपल्याला घ्यायचा असतो आणि त्या वाटेवरून आपल्याला निघायचं असतं. तर पहा, जास्तीत जास्त अभ्यास आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कशासाठी? ह्या वादळांमध्ये कुठेही आपण भरकटून जाता कामा नये याच्यासाठी. म्हणून हे जे सद्धर्म संबोधन आहे, पहिल्या दिवशी पण चालता चालता हे वाक्य येऊन गेलं आणि 2-3 वर्ष अगोदर जे धर्मावरती, धर्म या विषयावरती जे व्याख्यान गणेशोत्सवामध्ये आपलं झालं त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय आला. नाना प्रकारचे धर्मांचं वर्णन करून करून करता 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 मानवता धर्म ज्याला म्हणतात तिथपर्यंत आपण आलो. त्यालाच दुसऱ्या बाजूनं अध्यात्म धर्म असंही म्हणतात. म्हणून त्याचं जरासं आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे जे सद्धर्म संबोधन आहे, मग कोणी म्हणायला बसलं हा कोणता नवीन धर्म काढला का तुम्ही? याला उत्तर आहे, हा नवीन धर्म नाही. हे संबोधन असा नवीन धर्म काढणं, मिटवणं, संपवणं असं नसतं. मला धर्म हा चिरंतनच असतो, तो कधी नाश पावत नाही आणि कुणाच्यानी तो संपवला जाऊ शकत नाही. मग आपण म्हणतो काही धर्म या भूतलावर असे आहेत जे आत्ता आत्ता उगम पावले, आत्ता आत्ता आले. समजून घ्यावं, जो आत्ता येतो थोडे दिवस आहे आणि थोड्या दिवसानंतर जाणार असतो तो धर्म नसतो. जो आधी होता, जो आता मध्य आहे आणि जो अंती सुद्धा राहणार आहे त्याला सनातन असं म्हणतो.
यालाच पुढे चालून मग हिंदू धर्म अशा प्रकारचं संबोधन प्राप्त झालं. पण वेदांच्या माध्यमातून ऋषींनी जो आपल्याला समजावून सांगितला त्याला वैदिक धर्म असं पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये संबोधन आहे. म्हणून या वाटेवरून वाटचाल करण्याचा हा प्रयत्न असतो. खऱ्या अर्थाने मनुष्यत्व धारण करण्यासाठीची ही कृती असते. ज्या दिवशी आपण मनुष्य होऊ, माणूस होऊ, त्या दिवशी आपल्याला पुढची चांगली कामं करता येईल, सद्भावना आपल्या चित्तात उदयाला येईल, सात्विक गुण वृद्धिंगत होईल आणि मग पुढच्या पायऱ्या मग भक्तीच्या वाटेवरून जसं वर्णन येतं तसं. पण अगोदर त्याच्यासाठी आपल्याला माणूस होणं आवश्यक आहे आणि माणूस होण्यासाठीच धार्मिक कृती सांगितलेली आहे. मग त्याच्यासाठी सांगितलं नाना प्रकारचे हे जे व्रत वैकल्य इत्यादी सांगितले किंवा जे काही धार्मिक कार्य आपल्याला अधून मधून करायला सांगितले हे कशासाठी करा तुम्ही, जेणेकरून अंतःकरणातली जी दुष्ट भावना आहे, जी वाईट वृत्ती आहे तिचा नाश होऊन धर्माची स्थापना त्याच्यामध्ये होणं नितांत आवश्यक असतं त्याच्यासाठी. आणि त्यातल्या त्यात गणराज ही राष्ट्रीय देवता आहे असं जर आपण मानलं तर म्हणूनच गणराजांचं प्रतिवर्षी पूजन केलं जातं, अर्चन केलं जातं. तुम्ही आम्हाला धारण करणारे आहात, तुमच्याच कृपेतून धर्माची स्थापना आमच्या अंतःकरणामध्ये भक्तीची, ज्ञानाची आणि वैराग्याची स्थापना होणार आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी गणराजांचं वर्णन करत असतानाच जे वर्णन केलं आणि जो आशीर्वादात्मक गणराजांचा जो हात आहे, वरदहस्त ज्याला म्हणतो, जो देवाचा असतो, हा धर्मप्रतिष्ठा करवणारा आहे. धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. हा काय करतात भगवंत असा हात करून, धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू, हा धर्मप्रतिष्ठा रूप हात आहे भगवंताचा. आणि त्याच्या आश्रयामध्ये येणारा जो आहे, त्याच्या समोर नतमस्तक होणारा जो आहे, त्याला अभय प्रदान करणारा हा भगवंताचा वरदहस्त आहे. म्हणून प्रतिवर्षी गणपतीचं पूजन केलं जातं. म्हणून प्रतिवर्षी गणराजांची आराधना, उपासना या कालावधीमध्ये केली जाते. आणि ती गेली 6 वर्ष आपण सारे करतच आलेलो आहोत. इथून पुढेही आपल्या साऱ्यांकडून अशा प्रकारची उपासना आणि साधना वारंवार होत राहावी ही सद्गुरूंच्या चरणी आपण प्रार्थना करू, ही गणराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू. हे सारे कार्यक्रम संपन्न करत असताना आणि त्यातल्या त्यात सद्धर्मपथ समूहाच्या माध्यमातून जेवढे कार्यक्रम होत आहेत आणि पुढे होतील, त्यातल्या त्यात प्रतिवार्षिक होणारा हा गणेशोत्सव, याचं मूळ उद्दिष्ट आणि मूळ ध्येय जर काय आहे, नव्हे आपण करत असलेल्या धर्म कार्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर ज्ञानोबारायांचं पसायदान पाहून घ्यायला पाहिजे. कारण ज्ञानोबारायांची श्रेष्ठ मागणी शक्यतोवरच कुठंतरी म्हणजे आढळलीच नाही आजपर्यंत. आणि समाजाच्या हितासाठी जे खरोखर आवश्यक आहे ते ज्ञानोबारायांनी मागून घेतले. म्हणून पसायदाना इतकं श्रेष्ठ दान नाही असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये जेवढ्या मागण्या केलेल्या आहेत तेच आपल्या या कार्याचं उद्दिष्ट आहे असं आपण समजायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे फळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर मरती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवांची, हे सगळं झालं पाहिजे. दुरितांची तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते दाहो प्राणी राहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान्याळी, अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव विभूषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदिभुवनी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजये भोगावे जे. या साऱ्या मागण्या ज्या वेळेला निवृत्तीनाथांनी श्रवण केल्या त्यावेळेला विश्वात्मक असलेले निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान बसावो. आणि
हे शब्द ज्या वेळेला ज्ञानोबांनी श्रवण केले त्यावेळेला आलेली अनुभूती येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्या गोष्टीनं ज्ञानोबारायांसारख्या विभूतीला सुख होतं तीच गोष्ट या जगतामध्ये वारंवार घडणं आवश्यक आहे आणि ती वारंवार घडावी यासाठी ज्ञानोबारायांचं पसायदान फार आवश्यक आहे आणि ज्ञानोबारायांच्या पसायदानाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडाव्यात यासाठी प्रतिवर्षी गणेशोत्सवासारख्या या उत्सवांचं आयोजन नियोजन आपण सद्धर्मपद समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. जी काही तोडकी मोडकी सेवा आपल्यापर्यंत झाली ती भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणारविंदी समर्पित करू आणि आपल्या या अंतिम प्रार्थनेकडे आपण वळू.